श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तुमचा दिवस आनंदी आणि सुखी जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते। तर आज आहे नृसिंह जयंती। श्री नृसिंह जयंती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आजच्या दिवसाला सेवा आपण भगवान विष्णूंची करायची, जेवढी होऊ शकेल तेवढी सेवा करायची। आजपासून एक सेवा चालू केली आहे। निश्चितच मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की आपली सेवा कोणती चालू केली मी घरात। म्हणजे ऑलरेडी एक सेवा चालू आहे जी तारक मंत्राची, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल। आणि आजपासून दुसरी सेवा चालू केलेली आहे, ती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तुम्हाला। तर मी तुम्हाला तेच सांगेल की नामस्मरण याचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व असतं। तुमचे गुरु कुठलेही असोत, तुमचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज असोत किंवा कुठलेही, तुम्ही ज्या देवाला मानत आहेत त्या देवाचं नामस्मरण करणं खूप महत्त्वाचं असतं। नाही तुमच्याकडून सेवा घडत असणार तर नामस्मरण आपण उठता बसता जिथे कुठे असणार तिथे नामस्मरण करा। नामस्मरण केल्याने आपल्याला म्हणजे खूप पटीने फळ अधिक मिळत असतं असं मी तुम्हाला सांगेल। त्याचंच एक उदाहरण म्हणून भगवान जे आपले प्रल्हाद होते, जे त्यांनी भक्ती केलेली होती भगवान विष्णूंची केलेली होती। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हिरण्यकश्यपू नावाचा जो राक्षस होता त्याने वर मागितले होते, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले होते, जप तप करून तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतले होते। आणि ब्रह्मदेवाकडून त्यांनी वर मागितलेला होता की ना मी प्राण्यांकडून मरेल ना मनुष्याकडून मरणार आहे, तसंच मी दिवसा मरणार नाही का रात्री मरणार नाही, आणि तसंच मी जमिनीवर मरणार नाही तर मी आकाशात मरणार नाही, शस्त्राने अस्त्राने कोणत्याही याच्याने मरणार नाही। आणि त्याला गर्व झालेला होता हिरण्यकश्यपू राक्षसाला, आणि त्याला असं वाटत होतं, अहंकार निर्माण झाला की माझा मृत्यू हा कुणीच करू शकत नाही, मला कुणीही मारू शकत नाही, की कारण त्याने वर मागितलेला असतो ब्रह्मदेवांकडे। त्या प्रकारे त्याच्या पोटी जो पुत्र जन्माला येतो तो असतो भक्त प्रल्हाद असतात आपले। तर त्यांच्या पोटी जे जन्माला आलेले होते ते होते भक्त प्रल्हाद होते आपले। भक्त प्रल्हादांनी फक्त नामस्मरण केलं होतं। भगवान विष्णू जे त्यांचं उठता बसता म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी आपले भगवान विष्णू जे त्यांचं नामस्मरण केलं होतं। हिरण्यकश्यपूला एवढा राग येत होता की देवाविषयी ईर्ष्या तयार झाली होती अहंकारामुळे। त्याला एवढा अहंकार झाला होता की मला कुणी मारू शकत नाही, देव सुद्धा माझं काही करू शकत नाही, असा त्याला गर्व तयार झाला, अहंकार तयार झाला। आणि त्या अहंकाराला उत्तर देण्यासाठी तो त्याला ऊत आला, त्याच्यासाठी भगवंतांनी त्याच्या पोटी भगवान प्रल्हाद जन्माला घातले। भगवान प्रल्हाद हे भगवान विष्णूंचे खूप म्हणजे नामस्मरण आणि त्यांचे भक्त होते। तर त्यांना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तेलात टाकलं गेलं, उंच पर्वतावरून फेकलं गेलं, नाही त्या गोष्टी प्रल्हादाबरोबर केल्या गेल्या, पण भगवान प्रल्हाद जे ते नामस्मरण करत होते त्यामुळे प्रत्येक क्षणोक्षणी भगवान विष्णू हे त्यांना वाचवत होते। एके दिवशी भगवान जे कश्यपू होते भगवान प्रल्हादांना, एके दिवशी हिरण्यकश्यप जो राक्षस असतो त्याचे वडीलच असतात, आणि तेव्हा तो राजा असतो, तो राजाच्या दरबारात प्रल्हादाला बोलवलं जातं आणि विचारलं जातं की कुठे आहे तुझा भगवंत। तेव्हा प्रल्हाद बोलतात की प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक ठिकाणी माझा भगवंत आहे, माझ्या हृदयात भगवंत आहे, जिथे बघेल तिथे भगवंत आहे तसं। तर प्रत्येक जो आपला दरबारामधला खांब असतो, प्रत्येक खांबला लाथ मारून कश्यपू बोलतो की कुठे तुझा भगवंत आहे मला दाखव। त्यावेळेस भगवान जे आपले नृसिंह होते ते प्रकट झाले, आणि प्रकट अशा रूपात झाले की शरीर जे असतं ते माणसाचं असतं, आणि जो तोंड असतो, जो चेहरा असतो, वरचा मुकुट जो आपला बोलला जातो तो सिंहाचा असतो, ना मानव असतो ना प्राणी असतो। अशा रूपात जे ब्रह्मदेवांनी वचन दिलेलं होतं कश्यपूला, हिरण्यकश्यपूला जे वचन दिलं होतं ते पाळण्यासाठी नृसिंह अवतार धारण केला होता भगवान विष्णूंनी। ठीक आहे, तर मग विष्णूंनी जसा अवतार प्रकट झाला, भगवान नृसिंह जयंती म्हणून साजरा केला जातो, तो आजचा दिवस असतो। आणि आजच्या दिवसाला जो हिरण्यकश्यपू राक्षस असतो त्या राक्षसाचा त्यांनी वध केला होता। ना दिवस होती ना रात्र होती, तो प्रहर काळ होता, म्हणजे संध्याकाळचा सूर्यास्ताचा वेळचा, ना घरात ना बाहेर, तर उंबरठ्यावर बसून आपल्या हिरण्यकश्यपूचा वध केला होता नृसिंह भगवंतांनी। आणि ना जमिनीवर ना आकाशात, तर त्यांच्या मांडीवर झोपून त्यांनी
वध केला होता ते पण आपल्या सगळ्यांनाच माहिती की नखांनी वध केला होता, कारण ना अस्त्राने ना शस्त्राने बोलले होते. तर या प्रकारे त्यांचा वध केला होता. तर नामस्मरणात एवढं काही म्हणजे जडलेलं असतं. भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं ना तर आपण एवढं त्याच्यात जातो की भगवान प्रल्हाद जे त्यांचं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. खूप जुनं उदाहरण आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणून तुम्हाला सांगेल, तुमचे जे गुरु आहेत, तुम्ही ज्या गुरूंना मानतात त्या गुरूंचं नामस्मरण करत राहायचंय. आपल्या क्षणोक्षणी कुठलीही अडचण असो त्या क्षणी आपल्या समोर प्रकट असतात, एवढं मी तुम्हाला सांगेल. आणि निश्चितच आजच्या दिवसाला नृसिंह जयंती आहे, म्हणून भगवान विष्णूंची जेवढी होऊ शकेल तेवढी सेवा आपण, थोडी असो, मोडकी असो, तोडकी असो, तेवढी सेवा आपण करायची आहे. भगवान विष्णूंचं विष्णू सहस्रनाम तुम्ही नुसतं ऐकलं तरीही खूप आहे. व्यंकटेश स्तोत्र बोलू शकतात किंवा आपला भगवान विष्णूंचा मंत्र आहे तो बोलू शकतात. अशा प्रकारे आपण सेवा रुजू करू शकतो. तर ही होती छोटीशी माहिती नामस्मरणाची. नामस्मरणाचं खूप खूप सुंदर उदाहरण आहे भगवान प्रल्हादांचं. म्हणून मी तुम्हाला सांगेल की नामस्मरण सगळ्यांनी करा. तसंच आपले महाराज जे आहेत, स्वामी समर्थ महाराजांचा जो षडाक्षरी मंत्र आहे तो नेहमी घेत चालायचा आहे. उठता बसता, जेवण करताना, झोपताना, जसं काही आपल्याला जमत असं, ड्युटीवर असो, बाकी सेवा घडत नसते, पण नामस्मरणाची सेवा अशी असते की आपण कुठेही घेऊ शकतो. नेहमी महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे असतात. म्हणून मी तुम्हाला सांगेल नामस्मरण करा, त्याचं अनन्य असं महत्त्व आहे. चला मग इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ.